Hello everyone. So our next point is specifically effective clickstream analysis can reveal. So there are some questions. Who is potentially interested in offering of the company? What products are interest to visitors? Where are the resources of referral? When are people most likely to be interested in offerings? What are the patterns of buying? Do people tend to review new releases or references before pursuing products offerings? तर ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत तर त्या अनालिसिस मध्ये आहेत. तर आपण प्रिव्हियस लेक्चर मध्ये हे डिटेल मध्ये बघितलंय. नेक्स्ट पॉइंट कडे जाऊया. चॅलेंजेस ऑफ ट्रॅकिंग विथ क्लिकस्ट्रीम डेटा. फर्स्ट वन आहे आयडेंटिफाईंग द विजिटर ओरिजिन. आयडेंटिफाईंग विजिटर ओरिजिन मध्ये एकतर कुठलाही विजिटर जो आहे तरी त्याचं ओरिजिन जे आहे तरी ते आयडेंटिफाय करणं कठीण आहे. कारण आपण एका ठिकाणावरून दुसऱ्या ठिकाणी गेलेलो असतो. समजा आपण मुंबईत गेलो, मुंबईमध्ये शॉपिंग केलं किंवा मुंबईमध्ये काही महिने राहिलंय, तर त्याच्यामुळे आपलं ओरिजिन नाही ना कळत त्या पर्सनला, की आपण तिथले लाईफ लॉंग कस्टमर जे आहोत तर ते राहणार आहोत, की आपण टेम्पररी बेसिस तिथे शिफ्ट झालोय. तर ह्या गोष्टी ज्या आहेत तर त्या जो कस्टमर डेटा जो आहे तर तो व्हॅरी करतात. त्याच्यानंतर ऑनलाईन जर असेल तर URLs आहेत किंवा IP ऍड्रेस आहे तर त्याच्यावरून तुम्ही कुठून ऍक्सेस करताय तर ते पण त्या मोबाईल वरून आपण डेटा ऍक्सेस करत असू किंवा एखादं ऑनलाईन परचेस करत असू तर तेव्हा आपले वेगवेगळे लोकेशन्स असू शकतात आणि घरून करणार असू म्हणजे कम्प्युटर किंवा लॅपटॉप असतील तर तेव्हा सुद्धा अवघड आहे ते आयडेंटिफाय किंवा अनालाइज करणं. नेक्स्ट आहे आयडेंटिफाईंग दी सेशन. मोस्ट वेब सेंट्रिक डेटा warehouse applications will require every visitor session to have its own unique identity tag similar to grocery store point of sale ticket ID. This is called the session ID. The row of every individual visitor action in this region, whether derived from clickstream or from application interaction, must contain this tag. आता सेशन जे आहे तर त्याच्यामध्ये आता एखाद्या स्पेसिफिक ग्रोसरी शॉप मध्ये असेल किंवा आयडेंटिटी टॅग यूज करायचा झाला तर तुमचं आपण सबस्क्रिप्शन जे आहेत तर ते कन्सिडर करू शकतो. आपण ऑनलाईन काही ऍप्लिकेशन्स आहेत तर त्याच्यासाठी आपल्याला सबस्क्रिप्शन लागतात. म्हणजे अगदी पॉप्युलर बघायला गेलं तर अमेझॉन प्राईम किंवा नेटफ्लिक्स आहे तर त्याच्यामध्ये काय लागतं आयडेंटिफिकेशन, की तुम्ही त्याच्यावर अकाउंट क्रिएट करता, त्याचं सबस्क्रिप्शन घेता म्हणजे त्याच्यासाठी पेमेंट पे करता आणि तुमचा लॉग इन आणि पासवर्ड जो असतो तो यूज करून तुम्हाला ते प्रोडक्ट आणि सर्व्हिसेस आहेत तर ते युटिलाइज करता येतात. नेक्स्ट आहे आयडेंटिफाईंग द व्हिजिटर. आयडेंटिफाईंग अ व्हिजिटर who logs on a site presents some of the most challenging problems facing a site designer, webmaster or master of data warehousing for following reasons. First one is with visitor wish to be anonymous. They may have no reason to trust the internet on their PC with personal identification or credit card information. Then another, if requested, the visitor may be lie about his identification. And third one, it can be assumed that individual is always at the same computer.
आता 3 गोष्टी त्यांनी मेन्शन केल्यात की आयडेंटिफिकेशन जे आहे तर त्याच्यामध्ये व्हेरिएशन कसे असू शकतात. तर पहिली गोष्ट म्हणजे क्रेडिट कार्ड परचेस आहे किंवा ऑनलाईन परचेस आहे तर ते शक्यतो लोक टाळतात. दुसरं आहे की इन्फॉर्मेशन जी आहे तर ती रिलेव्हंट किंवा रिलायबल असेलच असं नाहीये. त्याच्यानंतर तिसरी गोष्ट आहे की सेम पीसी जरी यूज केला गेला तरी इंडिव्हिज्युअल वेगळा असू शकतात. आपण सायबर मध्ये जातो आणि सायबर मधून फॉर्म भरून घेतो किंवा तिथून तिकीट बुक करतो. मग त्यांचा आयपी ऍड्रेस जो आहे किंवा कम्प्युटर जो आहे तर तो सेमच आहे. पण जो युजर आहे तर तो वेगवेगळा असणार आहे किंवा वेगवेगळ्या युजरसाठी त्याचं यूज केला जाणार आहे. तर ते आयडेंटिफाय करणं अवघड आहे. त्याच्यानंतर प्रॉक्सी सर्व्हर्स मध्ये when a browser makes an HTTP request, the request is not always served from the server specified in the URL. Many IPS makes use of proxy servers to reduce internet traffic. Proxy servers are used to catch frequently requested content at a location between its intended source and at end visitor. आता ह्याच्यामध्ये त्यांनी 3 प्रॉब्लेम्स इंट्रोड्यूस केले. पहिला आहे प्रॉक्सी मे डिलिव्हर आउटडेटेड कंटेंट. Second आहे proxies may satisfy a content request without properly notifying an originating server that the request has been served by proxy. When a proxy handles a request, convention dictates that it should forward a message that indicates that a proxy response has been made to the intended server, but this is not reliable. As a consequence, company web house may miss key events that are otherwise required to make sense of events that comprise uh, website sessions. And third one, if visitor has come through a proxy, the website will not know who made the page request unless a cookie is present. It is important, therefore, to make a liberal use of expiration dates and no proxy tags in the HTML content of the website. प्रॉक्सी सर्व्हर्स मध्ये आता काही आपल्याला मेल सुद्धा येतात आणि त्याच्यावर मार्क केलेलं असतं किंवा नोट दिलेली असते की नो रिप्लाय. तर ते मेल्स जे आहेत तर ते ऑटोमेटेड सिस्टीमनी आलेले असतात. ते बल्क मध्ये सेंड झालेले असतात. तर ह्या ज्या अपडेटेड सिस्टीम आपण यूज करतो किंवा आन्सरिंग मशीन आहे तर आपण कॉल रिसीव्ह करू शकत नसू तर आन्सरिंग मशीन वर आपण मेसेज ड्रॉप करून ठेवतो. तर हे सगळे प्रॉक्सी सर्व्हर्स आहेत. तर ह्याच्यामध्ये काय होतं तर एकतर आउटडेटेड डेटा जो आहे तर तो सर्व्ह होऊ शकतो कस्टमरला किंवा इनरिलेव्हंट इन्फॉर्मेशन जाऊ शकते. कारण आपण त्याच्यामध्ये फीड करू तशी इन्फॉर्मेशन जाऊ शकते. आता शेवटी काही झालं तरी सुद्धा मशीन जे आहे तर तो फीड केलेला डेटा जो आहे तसाच देणार आहे. त्याच्यामध्ये जर स्पेसिफिकेशन नसतील तर आता आपण साधं गुगल असेल तर गुगलवर सर्च करताना जे सर्च करू तेच आपल्याला मिळतं. रिलेव्हंट जे आहे ते सजेशन मध्ये येतं. ठीक आहे. म्हणजे आपण जे कीवर्ड यूज करतो त्या कीवर्ड वरून आपल्याला रिलेव्हंट इन्फॉर्मेशन मिळते. पण ती एक्झॅक्ट कुठली ते आपल्याला सिलेक्ट करावं लागतं. नेक्स्ट आहे पर्सनलायझेशन. Personalization at the administrator level. Administrator can define personalization for each user by setting the design of the portal structure for different users. Administrator can
define roles, work sets, portal layout, access method for different users. त्या ऍडमिनिस्ट्रेटर जे आहेत तर ते पर्सनलाइज करू शकतात डेटा ऍज पर युजर. त्याच्यानंतर personalization at the user level. Administration, users can personalize their content within the control limits set by the administrator. पर्सनलायझेशन करू शकतो आपण. आता साधं लॅपटॉप असेल किंवा तुमची मोबाईल आहेत तर त्याच्यावरचं वॉलपेपर जे आहे किंवा लॉक स्क्रीन वॉल ओके, वॉलपेपर बद्दल बोलूया. तर वॉलपेपर जे आहेत तर ते आपण पर्सनलाइज करू शकतो. कारण आपल्याला जी सिस्टीम आहे मोबाईल मध्ये तर त्याच्यात तो ऍक्सेस आहे. किंवा फॉन्ट जो आहे तर तो सुद्धा चेंज करू शकतो, लँग्वेज चेंज करू शकतो. तर ह्या पर्सनलायझेशन मध्ये येणाऱ्या गोष्टी आहेत. पण त्याला लिमिट्स आहेत. ऑफकोर्स तुम्हाला जेवढे ऑप्शन अवेलेबल आहेत तेवढेच तुम्ही सिलेक्ट करू शकता. नेक्स्ट आहे ऑटोमॅटिक पर्सनलायझेशन थ्रू प्रेडिक्टिव्ह टेक्नॉलॉजी. Predictive technology allows for automatic personalization based on user type, browser type, device type, user location, connection bandwidth, and the type of event being handled. आता याच्यामध्ये ऑटोमेटेड सिस्टीम जे आहे तर ते प्रेडिक्ट केलेल्या टेक्नॉलॉजी मध्ये की कुठलं बँडविड्थ यूज केलं जातं किंवा कुठला डिव्हाइस आहे, ब्राउझर टाईप काय आहे. पर्सनलायझेशन इज द प्रॅक्टिस ऑफ टेलरिंग कम्युनिकेशन डिरेक्टली टू अ कस्टमर सेगमेंट or increasingly to an individual customer. The premise of personalization is that the collecting sufficient customer data, a company can market to an individual unique needs both now and in the future. आता इंडिव्हिज्युअल नीड जे आहेत ऑटोमेटेड सिस्टीम जे आहेत किंवा अगदी आपण अपग्रेडेड टेक्नॉलॉजी किंवा टेक्नॉलॉजिकल अपग्रेडेशन बघितलं तर त्याच्यामध्ये आपण रेस्टॉरंट किंवा हॉटेल्स मध्ये जेव्हा ऑर्डर देतो तर तेव्हा वेटर्स जे आहेत तर ते आपल्या ऑर्डर्स घेऊन जातात. पण काही ठिकाणी सिस्टीम इतकी अपग्रेड केली गेली आहे की तिथे टॅब असतात आपल्या समोर आणि आपल्याला जे फूड हवंय तर ते आपण ते सिलेक्ट करतो आणि आत शेफला ते स्क्रीनवर दिसतं आणि तुमच्या ऑर्डर ती रिसीव्ह झालेली असते. नेक्स्ट आहे कोलॅबरेटिव्ह फिल्टरिंग. कोलॅबरेटिव्ह फिल्टरिंग is method of making automatic predictions about the interest of the user by collecting information from many users. The underlying assumption of CS approach is that those who agreed in the past will agree in the future too. ह्याच्यामध्ये एक्झाम्पल कन्सिडर करायचं झालं तर कस्टमर सॅटिस्फॅक्शन लेवल जी आहे तर ती सर्व्हिसेसमुळे सॅटिस्फाय होत असेल एक्झिस्टिंग सर्व्हिसेसमुळे तर त्याच्यात थोडेसे अपग्रेडेशन केलं तर कस्टमर जो आहे तर तो पुन्हा सॅटिस्फाय होणार आहे एक्झिस्टिंग कस्टमर. तर कोलॅबरेटिव्ह फिल्टरिंग स्टीम्स फ्रॉम अर्लियर सिस्टीम ऑफ इन्फॉर्मेशन फिल्टरिंग where relevant information is brought to the attention of the user by observing patterns in previous behavior and building a user profile. की युजरची प्रोफाईल बनवली जाते की त्याचं बाईंग बिहेवियर कसं आहे. त्याच्यानंतर त्यांची परचेसिंग टेस्ट जी आहे. आता ऑनलाईन परचेस मध्ये बघायला गेलात तर त्याच्यामध्ये तुम्ही जे सर्च केलेले प्रोडक्ट जे आहेत तर ते तुम्ही ते ऍप ओपन केल्यानंतर तुम्हाला खाली सजेशन्स मध्ये ते प्रोडक्ट पुन्हा दिसतात. तर हे काही आहे तर तुमचा डेटा जो आहे तर तो कलेक्ट केला जातो आणि अकॉर्डिंग टू तुम्हाला तो डेटा शो केला जातो.
रिमाइंड केलं जातं की तुम्ही कुठल्या कुठल्या गोष्टी सर्च केल्यात किंवा कुठले प्रोडक्ट्स अवेलेबल आहेत त्याच्यामध्ये. नेक्स्ट आहे मेथडॉलॉजी फॉर कलेक्टिव्ह फिल्टरिंग. फर्स्ट वन, look for users who share the same rating patterns with the active users. Use the rating from those who like-minded users to calculate a prediction for the active users. Another okay. ह्याच्यामध्ये एकतर सेम रेटिंग पॅटर्न जो आहे तर ते यूज करणारे ऍक्टिव्ह युजर म्हणजे आता एखादं ऍप्लिकेशन आहे किंवा सर्व्हिस आहे तर ती यूज केल्यानंतर कंटिन्युअसली 5/5 रेटिंग देणारे जे कस्टमर्स आहेत तर त्यांचा एक पॅटर्न झाला. किंवा त्याच्यामध्ये व्हॅरिएशन असलेले किंवा त्याच्यामध्ये सजेशन देणारे प्रेडिक्शन करणारे म्हणजे कॅल्क्युलेशन्स मध्ये की कमी रेटिंग्स देऊन त्याच्यामध्ये काय इम्प्रूव्हमेंट आहे. तर अशा 2 मेथडॉलॉजीज आहेत की ज्याच्यामुळे कलेक्टिव्ह फिल्टरिंग सिस्टीम्स ज्या आहेत तर त्या अनालाइज केल्या जातात. नेक्स्ट आहे टाइप्स ऑफ कोलॅबरेटिव्ह फिल्टरिंग. त्याच्यामध्ये ऍक्टिव्ह फिल्टरिंग म्हणून टाइप आहे. ऍक्टिव्ह फिल्टरिंग is a method that is recent year has become increasingly popular. This popularity increase is due to fact that there is an ever-growing base of information available to users of the World Wide Web uh, with an exponentially growing amount of information being added to the internet. Finding efficient and valuable information is becoming more difficult. In recent years, a basic research for information using the World Wide Web turns out thousands of results, and higher percentage of this information is not effective and more often that not relevant as well. There are large number of database and search engines in the market today to use for research, but majority of population is not familiar with all options available, and this is where active filtering comes into effect. Active filtering मध्ये आता वेबसाईट ज्या आहेत वर्ल्ड वाईड वेब तर त्याच्या थ्रू इन्फॉर्मेशन जे आहे तर ती कलेक्ट केली जाते आणि प्रोव्हाइड सुद्धा केली जाते. आता इंटरनेटचा एवढा मोठ्या प्रमाणावर जिथे यूज होतोय तर तिथे हा इम्पॉर्टंट रोल प्ले करतो. त्याच्यानंतर इन रिलेव्हंट इन्फॉर्मेशन जे आहे तर किंवा इनरिलेव्हंट डेटा जो आहे तर तो सुद्धा कलेक्ट केला जाऊ शकतो. कारण तितकं युजर फ्रेंडली कस्टमर्स नाही आहेत अवेलेबल अजून सुद्धा इंडियामध्ये. म्हणजे आपण अगदी ऑनलाईन पेमेंटचा ऑप्शन जरी बघितला तरी बरेच जण ऑनलाईन पेमेंट जे आहे तर ते प्रिफर करत नाहीत किंवा त्यांना जमत नाही. त्याच्यानंतर दुसरी गोष्ट आहे की अवेलेबल असलेले प्रोडक्ट्स जे आहेत नंबर ऑफ प्रोडक्ट्स अवेलेबल असतात मार्केटमध्ये. आता ह्याच्यात कन्सिडर करायचं झालं तर बेबी प्रोडक्ट म्हटल्यानंतर जॉन्सनचे म्हणजे जॉन्सन बेबी प्रोडक्ट्सच यूज केले जातात. तर त्याच्यामध्ये पण व्हरायटी आहे पण ती सर्चच केली जात नाही किंवा प्रेफरच केली जात नाही. मग हे काय आहे तर हे फिल्टरिंग आहे. नेक्स्ट आहे ऍडव्हान्टेजेस. ह्याचा कलेक्टिव्ह फिल्टरिंगचा ऍडव्हान्टेजेस काय आहे तर पहिला आहे an actual rating given to something of interest by a person who has viewing the topic or product of interest. This produce a reasonable explanation and rank from reliable source, being the person who has come into contact with the product.
ज्या पर्सनने खरोखरच रेटिंग व्यवस्थित विचार करून दिलेत किंवा रिलायबल रेटिंग आहेत, रँक आहेत, एक्सप्लेनेशन आहे व्यवस्थित. तर किंवा नेक्स्ट ऍडव्हान्टेज मध्ये active filtering is the fact that the people want to the ultimately to provide information regarding the matter at hand. याच्यामध्ये आता दोन्ही गोष्टी ज्या आहेत तर त्या सांगते की एकतर इंटरेस्ट असलेला कस्टमर जो आहे तर तो इन्क्वायरी करत असतो कंटिन्युअसली. तर मग असे कस्टमर पिच करणं किंवा त्यांच्याशी कॉन्टॅक्ट बिल्ड करणं हा ऍडव्हान्टेज आहे. त्याच्यानंतर ऍक्टिव्ह कस्टमर जे आहेत तर ते फाइंड आउट करता येऊ शकतात. त्याच्यानंतर ह्याला काही लिमिटेशन्स आहेत. There are a few limitations. First one is the opinion may be biased to the matter. Another disadvantage is that it is a very complex system and that people may not support or add a necessary information to the topic. आता ह्याच्यामध्ये बायस असू शकतात प्रत्येकाची ओपिनियन जे आहेत ते. म्हणजे एखादं ऑनलाईन प्रोडक्ट जरी आपण परचेस करायला गेलो तर त्याच्यामध्ये काही इन्फॉर्मेशन जे आहे तर ती फेवर मध्ये असते. काही कमेंट्स जे असतात युजर्सच्या तर त्या फेवर मध्ये असतात, काही अनफेवर मध्ये असतात की प्रोडक्ट चांगलं मिळालं किंवा प्रोडक्ट चांगला नाहीये. तर त्याच्यामध्ये पण कन्फ्युजन असतं की कुठलं नक्की कन्सिडर करायचं, आपल्याला रिसीव्ह होणारं प्रोडक्ट काय असेल ना. त्याच्यानंतर कॉम्प्लेक्स सिस्टीम आहे की त्याच्यात प्रत्येकाची मतं किंवा प्रत्येकाचा डेटा जो आहे तर तो अपग्रेडेड केला असेल असं पण नाहीये. त्याच्यानंतर सेकंड जो टाईप आहे कोलॅबरेटिव्ह फिल्टरिंगचा तो आहे पॅसिव्ह फिल्टरिंग. A method of passive filtering that has great potential in the future is passive filtering, which collects information implicitly. A web browser is used to record a user performances by following and measuring their actions. These implication filters are then used to determine that LC user will like and recommend potential items of interest. Implicit filtering relies on the action of user to determine a value rating of specific content, such as purchasing an item, repeatedly using, saving, printing an item, refer or link to a site, and number of times queried. तर याच्यामध्ये कुठले आयटम्स जे आहेत तर ते परचेस केले जातात. मग त्याच्यामध्ये रिपीटेड बिहेवियर काय आहे किंवा सेव्हिंग पॅटर्न काय आहे की कुठल्या प्रोडक्ट वर ऑफर असल्यानंतर किंवा त्याच्यावर डिस्काउंट असल्यानंतर ते परचेस केले जातात. मग कुठल्या लिंक ज्या आहेत किंवा कुठले स्पेसिफिक मॅन्युफॅक्चरर्स आहेत तर त्यांच्याकडून किंवा स्पेसिफिक ब्रँडचे प्रोडक्ट परचेस केले जातात. मग त्याच्यामध्ये नंबर ऑफ आयटम्स जे आहेत तर ते कन्सिडर केले जातात की किती प्रमाणात ते परचेस केले जात आहेत किंवा इन्क्वायरी केली जाते. तर हे पॅसिव्ह फिल्टरिंग मध्ये आहे येतं. थर्ड आहे आयटम बेस्ड फिल्टरिंग. Atom based filtering is another method of collaborative filtering in which atoms are rated and used as parameters instead of users. This type of filtering uses the ratings to group various atoms in groups so that consumers can compare them. आता atoms rating मध्ये जर बघायला गेलं तर आपण ऑनलाईन साईट्स पुन्हा कन्सिडर करायला गेलो तर त्याच्यामध्ये फिल्टर करताना बेस्ट सेलिंग बुक म्हणून मेन्शन केलेलं असतं बुक्स मध्ये जर बघायला गेलं तर हे काय आहे ॲटम सेलिंग फिल्टरिंग आहे की कुठलं बुक जास्त सेल आउट होत आहे. मग त्याच्यामध्ये कंझ्युमर डेटा नाही कन्सिडर केला जात तर त्याच्यामध्ये प्रोडक्ट डेटा जो आहे तर तो कन्सिडर केला जातो. नेक्स्ट आहे एक्सप्लिसिट वर्सेस इम्प्लिसिट फिल्टरिंग. Between active and passive filtering, there are explicit and implicit methods.
for determining user performances. Explicit collection of user performances rely on evaluator user determining a value of content based on same form of rating scale. This creates a cognitive aspect of collaborative filtering. Implicit collection does not involve the direct input of opinion from the evaluator user, but rather than input their opinion through their actions while on the website. This reduces the demand on the user and it reduces variables among use. याच्यामध्ये जो डेटा किंवा रेटिंग सिस्टीम जे आहे तर ती कन्सिडर केली जाते. नेक्स्ट आहे डेटा रिपोर्टिंग. Data reporting is the process of collecting and submitting data to authorized interested with compiling statistics. Accurate data reporting gives rise to accurate analysis of the facts on the ground. Inaccurate data reporting can lead to wasted uniform decisions based on erroneous evidence. Data reporting can be difficult job. Census bureaus may hire even hundreds of thousands of workers to achieve the task of counting all of the residents of the country. Teachers use data from student assessment to determine grades. Cell phone manufacturers rely on sales data from retailers to point the way to which models to increase production of. The effective management of any company rely on accurate data. आता डेटा रिपोर्टिंग जे आहे तर ते कलेक्ट करण्याचे वेगवेगळे वे आहेत की तर मोबाईल कंपनी असतील तर त्या रिटेलर्स कडून डेटा कलेक्ट करतात की त्यांच्या कंपनीचे कुठले हँडसेट जे आहेत तर ते विकले जात आहेत किंवा कुठल्या कंपनीचे जास्त विकले जात आहेत, कुठलं मॉडेल विकले जात आहे किंवा टीचर्स जे आहेत तर ते स्टुडंट असेसमेंट करून डेटा जो आहे तर तो कलेक्ट करतात आणि त्याच्यानुसार ते ग्रेड देतात. तर हे डेटा रिपोर्टिंग जे आहे तर ही स्टॅटिस्टिकल मेथड आहे. त्याच्यामध्ये टाइप्स आहेत, 3 टाइप्स आहेत. पहिला आहे स्कॅन रिपोर्ट. These are creative and custom reports that can be accessed within the analytical tools or which can be delivered on a recurring basis to a group of end users. Scan reports are fairly static with fixed metrics and dimensions. In general, some CAN reports may be more valuable than the user other and value may depend upon how relevant is to individual role. CAN reports जे आहेत तर ते व्हॅरी करू शकतात. म्हणजे त्याच्यामध्ये एंड युजर जे आहेत किंवा ग्रुप ऑफ एंड युजर आहेत तर ते कन्सिडर केलेले असतात. अनालिटिकल टूल जे आहे तर ते डिलिव्हरी सिस्टीमवर असेल किंवा सप्लायरवर आहे तर ते डिपेंड असतं. डॅशबोर्ड. These are custom made reports that combine various reports and provide a comprehensive and high level view of business performance for a specific audience. Dashboards may include data from various data sources, are usually fairly static. डॅशबोर्ड जे आहेत तर त्याच्यामध्ये वेगवेगळा डेटा जो आहे तर तो अनालाइज करून मिळतो. जसं कॅन रिपोर्ट मध्ये स्पेसिफिक डेटा जो आहे तर तो कलेक्ट केला जातो. डॅशबोर्ड मध्ये इन डिटेल आणि सेम डेटा जो डेटा कलेक्ट केला तर त्याच्यामध्ये व्हरायटी असते. म्हणजे फक्त यस नो ही पोलिंग सिस्टीम न ठेवता मग त्याच्यामध्ये एज ग्रुप असेल, जेंडर वाईज असेल, रिजन वाईज आहे तर हे डॅशबोर्ड मध्ये इन्फॉर्मेशन अनालाइज होते. आणि लास्ट वन इज अलर्ट.
These conditional reports are triggered when the data falls outside of the expected range of some other predefined criteria is met. Once people are aware of what happened, they can take appropriate action. अलर्ट जे आहेत आता आपल्याला मोबाईलवर सुद्धा अलर्ट्स मिळतात मेल्स किंवा मेसेजेस थ्रू की आपण सर्च केलेल्या प्रोडक्ट ते प्रोडक्ट जे आहे तर ते अवेलेबल झाल्यानंतर किंवा त्याच्यावर ऑफर्स किंवा डिस्काउंट आल्यानंतर आपल्याला त्याचे अलर्ट्स मिळतात. ठीक आहे. तर आपलं सेकंड युनिट संपलं इथे. तुम्हाला नेक्स्ट लेक्चरला मी सेकंड युनिट वरचे असाइनमेंट देणार आहे. ते आपण कम्प्लीट करा. नोट्स कम्प्लीट करत जा वेळेच्या वेळेला. ठीक आहे. थँक्यू.